नमस्कार, माझ्या या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। खूप दिवसांनी हे असे ढग भरून आलेले पाहून खूप आनंद झाला, कारण इकडे कोकणामध्ये नेहमीच असं वातावरण असतं, पण यावर्षी अजिबात असं काही झालेलं नाही। कारण खूप कमी पाऊस झालेला आहे आणि आज सकाळी सकाळी असं आभाळ भरून आलेलं होतं आणि त्यानंतर जोराचा पाऊसही झाला। चला तर मग आज आपण स्पेशल अशी मी आज डिश बनवणार आहे, ते म्हणजे आळूच्या वड्या। आणि चला तर मग आता आपण आळूच्या वड्याला जे काही साहित्य लागतं ते पाहू। आणि असं सुंदर वातावरण पाहून आल्यानंतर मलाही खूप छान वाटत होतं आणि मी लगेच रेसिपी करण्यासाठी घेतलं। इथं या आळूचे पानं आहेत। हे आळूचे पानं म्हणजे ओरिजिनल असतात, यामध्ये कुठलंच खत वापरत नाहीत, म्हणून हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात। आणि हे पानं काळे पानं आणि त्याचमध्ये हिरवे पण असतात, दोन प्रकारचे पानं असतात। आपल्याला जर वड्या बनवायचे असतील तर ज्याचे देठ काळे असतात ते पानं आपण आवर्जून घ्यायचं, म्हणजे त्या पानाच्या वड्या खूप टेस्टी होतात। इथं मी मोठी वाटी बेसन पीठ घेतलं, त्यामध्येच आता तांदळाचं पीठ अर्धी वाटी आणि 2-3 चमचे रवा आणि धने जिऱ्याची पूड मिक्स करून घेते आणि त्याचबरोबर मीठ आणि थोडंसं तीळ पण आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ। आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि लसूण अद्रक याची मी पेस्ट वेगळी बनवलेली आहे, ती पण आपण त्याच्यामध्ये आता ॲड करून घेऊ। आणि जसं आपण पीठ मळतो भजीसाठी तसं पीठ आपण हे करून घेऊ आणि त्यामध्ये खाज येऊ नये आणि वड्या टेस्टी व्हावे त्यासाठी कोकमही आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। कोकम जर नसेल तर चिंचेचं पाणी पण आपण त्यामध्ये ॲड करू शकतो। आणि असं थोडं थोडं करून पाणी टाकून आता पीठ मी मळून घेते आणि ह्या वड्या खूप छान होतात। कोकम म्हणजे कोकणात भेटत असतं म्हणून मी वापरला आहे, आणि आपल्या गावाकडे भेटत नाही म्हणून आपण चिंचेचं कोळही वापरू शकतो। आणि ह्या पानांना आता खाज येऊ नये म्हणून मी बेलण्याने, जसं आपण चपाती लाटतो ना तसं या पानावर बेलणं लाटून घेते मी, म्हणजे खाज होणार नाही त्याच्याने। घशामध्ये खवखव होते पानं तसंच जर आपण वापरलं तर, आणि असं केलं तर त्याच्यामधलं जे खवखव करणारा जो हे असतो पदार्थ, तो म्हणजे लिक्विड टाईप, तो निघून जातो। त्यामुळे हे असं पानं आपण चपाती लाटल्यासारखं त्या पानावर लाटून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचे जे देठ दिसत आहेत ते पण काढू शकतो। आणि तसंच जरी ठेवलं तरी पण चालतं, काहीही नाही, पण मी काढलेलं होतं ते देठ म्हणून सांगते की तुम्ही पण काढा। हे इकडं मी आता आळूच्या वड्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत, त्यासाठी पातेल्यामध्ये पाणी आणि त्यावरती चाळण ठेवलेली आहे। आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतरच आपण त्यामध्ये वड्या म्हणजे वाफवून घेणार आहोत। आता त्या अगोदर आपण वड्यांना जे पीठ बनवलेलं आहे ते लावून घेऊ। इथं पानांचे मी असे देठ तेही काढलेले आहेत, शिरा जे दिसत आहेत ना आपल्याला ते काढून घेते, म्हणजे की जरा व्यवस्थित होतील म्हणून। नाही काढलं तरी चालतं, कवळे जर असतील तर ठेवू शकतो। इथे मला थोडेसे जाड सरस दिसत होते म्हणून मी काढून घेतलं ते। आणि आता जे बेसनचं पीठ आपण बनवलेलं होतं ते मी त्याला लावून घेते। तांदूळ आणि रवाही आपण स्किप करू शकतो आणि फक्त बेसनाचंही पीठ आपण बनवून त्याचेही खूप छान होतात, पण मी मुद्दामनं थोडं पौष्टिकपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ आणि रवा ॲड केलेला आहे। असं छोट्या छोट्या त्याच्या वड्या बनवून घ्यायचं। मी जास्तीत काही मोठ्या वड्या बनवलेल्या नाहीत, छोटे छोटेच बनवलेले आहेत। आणि इथं उरलेले जे आळूचे पानं जे तुटलेले होते ना ते चाळणीत ॲड करून, म्हणजे चाळणीतच ठेवलं, ते म्हटलं वाफवण्यासाठी पण व्यवस्थित वाफतील म्हणून। आणि जे आपण आता बनवलेल्या जे वड्या आहेत ते ठेवून घेऊ त्यामध्ये। 7 ते 8 पानामध्ये माझे इतके वड्या झालेल्या आहेत। आणि उरलेलं जे बेसनाचं बॅटर होतं ते पण आता मी इथं लावून घेते, म्हणजे वरतून पण आपलं व्यवस्थित ते बेसन हे होईल म्हणून लावून घेत आहे। जिथं जिथं पानं दिसत आहे तिथं तिथे लावून घेते। आणि आता 10 ते 20 मिनिटासाठी याला आपण वाफवून घेतलेलं आहे। हे आता मस्त वाफलेले आहेत। याच्यामध्ये थोडीसं चाकू किंवा बोट म्हणजे आपण हे करून पाहायचं, म्हणजे जर पीठ लागत नसेल तर ते व्यवस्थित वाफलेले आहेत असं समजून घ्यायचं। आणि त्यानंतर असे जितके थंड करून घ्यायचं आणि जितके बारीक आपल्याला काप
वड्या बनवता येतील तितक्या बारीक, म्हणजे एकदम पातळ पातळ वड्या बनवायचं, कारण की हे आपल्याला तव्यावरती भाजायचे आहेत आणि फ्राय करायचे असतील तर थोडे मीडियम साईजचे चालू शकतात. इथे आता एका तवा ठेवलेला आहे. तवा चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तेल मी टाकलेलं आहे आणि त्यानंतर ह्या आळूच्या वड्या त्यावरती मी आता भाजून घेते. एक एक ठेवून घेते अगोदर आणि मग भाजून घेते. मीडियम गॅस करायचा आणि 5 ते 7 मिनिट त्याला एका साईडने भाजायचं आणि दुसऱ्या साईडने पण तितकंच 5 ते 10 मिनिट भाजून घ्यायचं, म्हणजे एकदम क्रिस्पी होतात आणि ऑइल फ्री पण होतात, छान लागतात एकदम मस्त. आणि ह्या वड्या आपण सॉससोबत किंवा असंही खाऊ शकतो. याच्यासोबत खोबऱ्याची, म्हणजे जर आवडत असेल तर खोबऱ्याची आमटीसोबत पण ह्या भाज्या, ह्या वड्या खूप छान लागतात. असं दोन्ही साईडनं आता भाजून घेते मी. पाहू शकता 7 मिनिट, म्हणजे 5 ते 7 मिनिट लागले होते बरोबर. तेव्हा अशा मस्त क्रिस्पी एका साईडने भाजून झाल्या होत्या. आता दुसऱ्या साईडनेही भाजून घेते मी. आता हे एकदम परफेक्ट दोन्ही साईडने भाजलेल्या आहेत. आता याला मी काढून घेते एका प्लेटामध्ये. आणि मुलांना फ्राय करून खायच्या होत्या म्हणून मग त्यांच्यासाठी पण मी थोडेसे इकडं आळू वड्या फ्राय केलेल्या आहेत. म्हणजे दोन्हीही पद्धतीने मी बनवलेलं आहे. पण मला ही पद्धत, म्हणजे भाजलेली पद्धत खूप आवडली. आणि आपण जर वड्या पातळ पातळ बनवल्यानंतर खूप लवकर भाजल्याही जातात आणि एकदम टेस्टी पण होतात. फ्राय करायची म्हणजे इतकी गरज लागत नाही. आणि ह्या वड्या फ्राय जरी केलं तरी पण तेलकट होत नाहीत. म्हणून दोन्ही पण पद्धतीने जसं आवडेल तसं आपण करू शकतो. चला तर मग आजच्या ह्या आळू वड्याची रेसिपी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.